नमस्कार, मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण तृतीय अंश. आज 13वा अध्याय आपला सुरू होतो आहे. यामध्ये अभ्युदयिक श्राद्ध, प्रेतकर्म, श्राद्ध वगैरे यांचा विचार केलेला आहे. और्व ऋषी सांगतात, मुला संतती झाल्यानंतर पिताने सचैल म्हणजे वस्त्रासहित स्नान करायला पाहिजे. त्यानंतर जातकर्म संस्कार आणि अभ्युदयिक श्राद्ध करतात. नंतर तन्मय भावाने अनन्यचित्त होऊन देवता आणि पितृगणांच्यासाठी डाव्या आणि उजव्या बाजूला 2-2 ब्राह्मण बसवून त्यांचं पूजन करायचं, त्यांना भोजन करवायचं. हे राजन, पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून दही, अक्षत, बदरी फल म्हणजे बोर यांच्याशी बनवलेला पिंडदान देवतीर्थ आणि प्रजापती तीर्थांनी दान करायचं. देवतीर्थ म्हणजे आपल्या बोटांचा पुढचा भाग आणि प्रजापती तीर्थ म्हणजे करंगळीचा मूळ भाग असतो. तसं दान देताना तिलोदक देताना करतात. हे पृथ्वीनाथ, या अभ्युदयिक श्राद्धाने नांदीमुख नावाचे पितृगण प्रसन्न होतात आणि सर्व प्रकारच्या अभिवृद्धीच्या वेळेला पुरुषांनी याचं अनुष्ठान करायला पाहिजे. कन्या किंवा पुत्राच्या विवाहामध्ये, गृहप्रवेश करताना, बालकांचं नामकरण किंवा चूडाकर्म वगैरेचे संस्कार आहेत किंवा सीमांतोन्नयन संस्कारामध्ये किंवा मुलाचं मुख पहिल्यांदा बघायचं आहे, अशा वेळेला एकाग्र चित्ताने नांदीमुख नावाच्या पितृगणांचं पूजन करावं. हे पृथ्वीपाल, अभ्युदयिक श्राद्धामध्ये पितृपूजाचा हा सनातन क्रम आहे, हा मी तुला सांगितला. आता प्रेतक्रियाच्या बाबतीमध्ये विधी आहे. बंधुबांधवांनी चांगल्या प्रकारे स्नान करवून नंतर पुष्पमाला वगैरे विभूषित करून ते जे शव आहे त्याचं दहन करावं आणि त्याचबरोबर दक्षिणमुख करून यत्र यत्र स्थिता येतद मुखाय असं म्हणून त्यांनी तिलांजली द्यायची. म्हणजे जिथं जिथं हे पितृगण आमचे गेले असतील, आमच्या नामगोत्र वगैरे असलेले, जे आत्ता हे झालेलं आहे दहन, तर त्यांच्या नावाने सगळीकडे आम्ही इतरांनासुद्धा जल देतो, असा त्याचा अर्थ आहे. नंतर संध्याकाळच्या वेळेला तारामंडल निघाल्यानंतर म्हणजे तारे उगवल्यानंतर गावात प्रवेश करायचा. नंतर जे अशौच कर्म आहे ते करून पृथ्वीवरती तृणाच्या शयीवरती झोपायचं. हे पृथ्वीपते, त्या मृतासाठी नेहमी पृथ्वीवर पिंडदान करायला पाहिजे आणि फक्त दिवसा म्हणजे अशौच आहे तोपर्यंत दिवसा नुसता भात खायला पाहिजे, मांस वगैरे काही खायचं नाही. अशौच काळामध्ये जर ब्राह्मण आले जेवायला तर त्यांना जेवायला द्यायचं. बंधुवर्ग वगैरे सगळ्यांना मग जेवायला देऊन जीवाची तृप्ती करायची. पहिलं, तिसरं, 7वं किंवा 9व्या दिवशी त्यांनी पुन्हा एकदा स्नान करून तिलोदक द्यायला पाहिजे. अशौचाच्या 4थ्या दिवशी जे अस्थिचयन असतं म्हणजे आपण अस्थि विसर्जन करतो ते. नंतर सपिंड बंधुजनांचा स्पर्श केला जातो म्हणजे त्यांना पण पिंडदान दिलं जातं आणि असं म्हणतात की 7व्या पिढीला सपिंडता निवृत्त होते म्हणजे संपते आणि समान उदक भाव, त्याच्यामध्ये जन्म आणि नावाचा पत्ता लागत नाही म्हणून ते संपतं म्हणजे त्या ठिकाणी पिढी तुटते म्हणतात आपल्या भाषेमध्ये, तसं साध्या भाषेत. नंतर भस्म अस्थिचयन झाल्यानंतर सपिंड पुरुषांच्या द्वारा सह्य आणि आसन ते घेता येतं, पण स्त्री संसर्ग करता येत नाही. बालक, देशांतर दुसऱ्या देशात असलेल्या व्यक्ती किंवा पतित किंवा तपस्वी हे गेल्यानंतर जल, अग्नी किंवा आणि उद्बंधन म्हणजे फाशी वगैरे झाल्यानंतर जर आत्मघात किंवा केला असेल तर अशौचाची निवृत्ती लगेच होते. याच्यामध्ये म्हटलं की मातापितांच्या विषयाबाबत असा नियम नाही. नंतर कुटुंबाने ज्या घरात असं झालेलं आहे त्या कुटुंबांनी 10 दिवस असं शिजवलेलं अन्न नाही खायचं. दान, परिग्रह, होम, स्वाध्याय वगैरे करायचं नाही आणि वेगवेगळा म्हणजे ब्राह्मणाचं अशौच आहे ते 10 दिवस आहे, क्षत्रियांचं 12, वैश्याचं 15 आणि शूद्रांच्यासाठी त्यांनी 1 महिना
शुद्धी होण्यासाठी सांगितलेलं आहे, म्हणजे ज्या त्या वर्णाप्रमाणे आहे. नंतर त्यांचं जी शेवटची इच्छा असेल त्याप्रमाणे त्यांनी 3, 5, 7 किंवा 9 ब्राह्मणांना भोजन द्यायचं आणि मग जे उच्छिष्ट असेल ते त्यांची तृप्ती होते असं म्हणतात ते पिंडदान केल्यावर. अशौचशुद्धी झाल्यानंतर ब्रह्मभोज असतो. नंतर सगळ्या वर्णांना क्रमशः जल, शस्त्र, प्रतोद म्हणजे चाबूक वगैरे देऊन त्यांना लाठीचा नुसता स्पर्श करायला पाहिजे. त्यानंतर जे काही वर्णांच्यासाठी जे आचारधर्म सांगितलेले आहेत ते स्वधर्मानुसार त्यांनी आपले उपजीविकेचं कर्म करायचं. आणि प्रतिमास पुन्हा मृत्यूतिथीवर एकोद्दिष्ट श्राद्ध करायचं. आवाहनादी क्रिया, वैश्वदेव संबंधी ब्राह्मणांचं आमंत्रण वगैरे करायचं नाही त्यावेळेला, त्या महिन्यात म्हणजे त्या तिथीला. त्यावेळेला एक अर्घ्य आणि एक पवित्रक देतात आणि ब्राह्मण भोजन म्हणजे सगळ्यांना भोजन दिलं की ते पिंडदान त्यांना करायचं म्हणजे त्यांना पण मिळतं असं म्हटलेलं आहे. त्यानंतर यजमानाने अभिरम्यता असं म्हटल्यानंतर ब्राह्मणगण अभिरता हा स्मः असं म्हणतात आणि पिंडदान संपल्यानंतर अमुकस्य अक्षयमिदम उपतिष्ठताम असं म्हणायचं. अशा प्रकारे 1 वर्ष दर महिन्याला एकोद्दिष्ट करतात. हे राजेंद्र वर्ष समाप्त झाल्यानंतर सपिंडीकरण करायचं, तर त्याचा विधी आहे. हे पार्थिव सपिंडीकरण त्यामध्ये सुद्धा 1 वर्ष 6 महिने किंवा 12 महिन्याच्या नंतर एकोद्दिष्ट श्राद्ध करतात. त्याच्यामध्ये तीळ, गंध आणि जल असे 4 पात्र ठेवायची. नंतर 1 पात्र मृतपुरुषासाठी किंवा 3 पितृगणांसाठी आणि मग जलादींनी पितृगणांचं म्हणजे पात्र वगैरे असतं त्याला सिंचन करायचं. अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण श्राद्ध धर्माद्वारा त्या मृतपुरुषाला पासून सुरू करून पितृगणांचं पूजन करायचं. हे राजन, पुत्र, पौत्र, प्रपौत्र म्हणजे नातू, भाऊ, भाचा हे असं सपिंड संतती जी असते त्यांच्यासाठी श्राद्धादी क्रिया करायचा तो माणूस अधिकारी होतो. आणि जर अभाव असेल यांचा तर समानोदक संतती म्हणजे जवळचं जे असेल कोणी मातृपक्षाचं सपिंड किंवा समान उदक जे असतात त्यांचा अधिकार असतो, म्हणजे जवळचे अगदी नातेवाईक आईकडचे वगैरे असे. हे राजन, मातृकुल आणि पितृकुल जर दोन्ही नष्ट झालं तर म्हणजे तिकडे कोणी पुरुष जर नसेल तर स्त्रीने सुद्धा ही क्रिया करता येते. आणि स्त्री पण नसेल तर मग मित्र वगैरे कोणी हे करतात. आणि बांधवही नसेल तर राजा त्यांचं संपूर्ण नंतरचं कर्म करतो. त्यामध्ये पूर्वकर्म, मध्यमकर्म आणि उत्तरकर्म असं असतं. त्याचे पण त्यांनी थोडे विधी सांगितलेले आहेत. नंतर हे राजा सपिंडीकरणाच्या पश्चात नंतर म्हणजे जर मृतक व्यक्तीला पितृत्व प्राप्त झालं म्हणजे नंतर त्याच्या पत्नीला ती प्रेग्नंट आधी असेल आणि जर तिला संतती झाली तर मग पितृकर्म करायचं, त्याला उत्तरकर्म म्हणतात. माता, पिता, सपिंड, समानोदक म्हणजे आपले जवळचे नातेवाईक, समूहातले लोक किंवा त्यांच्या धनाचा जो अधिकारी राजा असतो तो पूर्वकर्म करू शकतो. उत्तरकर्म मात्र पुत्र, दौहित्र किंवा त्यांची संतान म्हणजे त्यांची मुलं करू शकतात. हे राजन, प्रतिवर्षी स्मरण दिनाच्या वेळेला स्त्रियांनीसुद्धा उत्तरकर्म किंवा एकोद्दिष्ट श्राद्धाची विधी करणं आवश्यक आहे. म्हणजे स्त्रियांना पण तो अधिकार होता, कोणीच नसेल तर स्त्रीला करता येतं. जे आत्ताच आपण ते सुरू केलं आहे असं नाही, पूर्वी पण चालत होतं ते. आता हे अनघ उत्तरक्रियांचा जो विधी आहे तो मी तुला सांगेन. धन्यवाद.